ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर खालावलेला आहे। मी सध्या मुंबईच्या क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे। इथली स्कायलाईन जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे। शासकीय समीर ॲपवर हवेचा गुणवत्ता निर्देशांक मुंबईसाठी 133 वर दाखवला जातोय, मात्र इतर ॲपवर हा 265च्या घरात पोहोचलेला दिसतोय। सर्वत्र धुरकट वातावरण सुद्धा दिसतंय। BKC आणि बँड्रा इथे तर AQI 175 पर्यंत पोहोचलेला दिसतोय। त्यासोबतच घाटकोपर, चकाला, चेंबूर, देवनार, भायखळा, मालाड, दादर आणि कुलाबा यासारख्या ठिकाणी सुद्धा जास्त प्रदूषण असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। मुंबईत सर्वत्र सध्या धुरकट वातावरण दिसतंय। दृश्यमानता सुद्धा कमी झालेली आहे। ज्या इमारती एरवी स्पष्टपणे दिसतात त्या सुद्धा आज दिसेनाशा झालेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, सर्दी, ताप आणि खोकला अशा तक्रारी सुद्धा या हवेमुळे जाणवू लागल्याचे बोललं जाते। नियमांचं पालन करा असं सक्त आदेश मनपाकडून वारंवार बांधकाम साईट्सना देण्यात आलेले आहेत, मात्र त्याचं पालन होताना कुठेही दिसत नाही आहे। आणि हेच कारण आहे की जी हवेचा गुणवत्ता स्तर आहे आणि जे प्रदूषण आहे त्यामध्ये वाढ होताना वारंवार पाहायला मिळते। तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही वारंवार पावलोपावली दखल घेतली जाते, पण तज्ज्ञ सांगतात की जर ही दक्षता ऑगस्ट 2025 मध्येच घेतली गेली असती तर मात्र डिसेंबर आणि जानेवारीमध्ये अशी विकट अवस्था हवामानाबद्दल मुंबईकरांना सोसावी लागली नसती। आणि ही सगळी दृश्य जर पाहिली तर एक गोष्ट लक्षात येतं की वारंवार उपाययोजना करून देखील गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये हवेचा जो स्तर आहे तो सातत्यानं खालावतोय। ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतोय, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय आणि ग्लोबल वॉर्मिंगचे कुठेतरी थेट पडसाद जे आहेत ते सुद्धा उमटताना दिसतंय। आणि यावर काही ब्लँकेट पॉलिसी या दोन्ही प्रशासकांकडून काढण्यात येणार आहे का किंवा सरकार यामध्ये काही दखल घेणार आहे का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।